नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. काल आपण बघितलं होतं की वृषभ राशीसाठी शुभ रंग आणि वृषभ रास कोणत्या अवयवावरती पडते ते. तर आज आपण बघणार आहोत राशीचक्रातील तिसरी रास, मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीने पिस्ता कलर वापरावा नक्कीच. पांढरा पण चालेल, पिस्ता पण चालेल, किंवा हिरवट शेडमध्ये कोणत्याही प्रकारचे रंग चालू शकतील. त्यामध्ये शर्ट असेल, पॅन्ट असेल, काही नसलं तरी रुमाल तरी असावा. त्याचबरोबर खाण्यामध्ये सुद्धा हिरवट रंगाचे पदार्थ असावेत. फॉर एक्झाम्पल हिरव्या रंगाचे मूग, पालक, मेथी, सर्व प्रकारच्या पालेभाज्या हे मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी खूप उपयुक्त आहे. जर हिरव्या रंगाच्या किंवा पिस्ता रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाचा जर तुम्ही जीवनामध्ये वापर केला तर तुम्हाला तुमच्यावरचा जो बुधाचा प्रभाव आहे तो आणखीनच चांगला होईल. त्यासाठी मिथुन राशीच्या व्यक्तींनी हा रंग आजपासून वापरायला चालू करा. माहीत नसेल तर आता मी सांगितलेलंच आहे. पुढचा पार्ट, मिथुन राशीच्या व्यक्तींनी खास करून आपल्या शरीराचे जे फुफ्फुस आहे, फुफ्फुस, लंग्स, म्हणजेच श्वासनलिकेचे जे काही आजार आहेत ते त्यांना होऊ शकतात. तर श्वासनलिकेचे आजार किंवा फुफ्फुसासंबंधीचे आजार किंवा छातीशी संबंधित असणारे आजार हे त्यांना होऊ शकतात. त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये त्यांनी थोडीशी काळजी घ्यावी. पांघरून घेणं म्हणा, स्वेटर घालणं म्हणा, उबदार कपडे वापरणं म्हणा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक्स नका पिऊ. कोल्ड्रिंक्समुळं कफ वाढू शकतो, लंग्स खराब होऊ शकतात. आणि खास करून त्या तरुणांना मी नक्की सांगेन की स्मोकिंग तर मिथुन राशीच्या व्यक्तीने अजिबातच करू नये, नाहीतर तुमचे लंग्स कामात गेलेच म्हणून समजा. याचा अर्थ असा नव्हे की फक्त मिथुनाच्या राशीनीच फक्त स्मोकिंग करू नये, स्मोकिंग कोणीच करू नये, पण खास करून मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी ही फार महत्त्वपूर्ण सूचना आहे. आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा चालू करा, ते प्रसन्न होतील. बुधाचा मंत्र म्हणा. हिरव्या रंगाची पालेभाजी बुधवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या गाईला तुम्ही चारा. तुमचा बुध अजून चांगला होईल. सगळ्यांनी या गोष्टीचा वापर करा आणि आपल्या आयुष्यात शुभ योगकारक घटना कशा घडवायच्या तर अशा ह्या पद्धतीनं सुरू तरी करा. अशाच प्रकारच्या टिप्स आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, बेस्ट लक अँड थँक्यू. कीप इट अप. ओके, धन्यवाद.